रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोली तालुक्यातील सोंडेघर गावातील धरणाच्या भिंतीवरती मोठ्या प्रमाणात झाडं रुजली आहेत, त्यामुळे धरणाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे। पालगड पंचक्रोशीतील सोंडेघर, पाचवली, वडवली, माटवण या 5 गावांना पाणी पुरवठा करणाऱ्या या धरणाला धोका निर्माण झाल्याची शक्यता आहे। यापूर्वी 2002ला देखील हे धरण फुटलेलं होतं, त्यामुळे त्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी प्रशासनानं योग्य खबरदारी घेण्याची गरज आहे। मात्र धरणाच्या देखभाल दुरुस्तीकडे प्रशासनानं दुर्लक्ष केल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे। दरम्यान याच सोंडेघर धरणाच्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शिवाजी गोरे यांनी। पालगड पंचक्रोशीला पाणी पुरवठा करणारं हेच ते सोंडेघर धरण आहे। आता आपण या धरणातला पाणीसाठा पाहतोय। सध्या पाणीसाठा आपल्याला मुबलक प्रमाणात पाहायला मिळतोय, मात्र एप्रिल आणि मे महिन्यामध्ये या ठिकाणचा पाणीसाठा कमी होईल आणि इथल्या आजूबाजूला जे पाणी पुरवठा करणारे जे नळपाणी योजना आहेत त्या नळपाणी योजनेला पाणी मुबलक प्रमाणात मिळणार नाही, त्यामुळे इथल्या नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावं लागणार आहे। परंतु या धरणाची जर का परिस्थिती आपण बघितली तर हे धरण यापूर्वी फुटलं होतं। धरणाच्या उजव्या कालव्याला मोठ्या प्रमाणात भगदाड पडलं होतं, त्यामुळे या धरणातला पाणीसाठा दरवर्षी कमी होत होता। या धरणाची आता दुरुस्ती करण्यात आलेली आहे, परंतु या धरणाच्या आपण पिचिंग वरती पाहतोय की मोठ्या प्रमाणामध्ये काही झाडं झुडपे या ठिकाणी रुजलेली आहेत, त्यामुळे भविष्यामध्ये या धरणाची जी भिंत आहे त्या भिंतीला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे। त्या खात्याच्या लोकांकडून या ठिकाणी योग्य काळजी न घेतल्यामुळे या ठिकाणी झाडं रुजल्याचं आपल्याला पाहायला मिळते। जर का अशाच पद्धतीने झाडं रुजत राहिली तर या ठिकाणी पिचिंगला बाधा निर्माण होईल आणि त्यामुळे या भिंतीला भगदाड पडून धरण फुटण्याची शक्यता निर्माण होऊ शकते, कारण यापूर्वी हे धरण फुटलं होतं आणि तीच परिस्थिती पुन्हा ओढावू शकते। पंचक्रोशीमध्ये हे एकमेव धरण आहे। पंचक्रोशीतल्या नागरिकांची तहान भागवणारे हे धरण, त्याची काळजी घेणं गरजेचं आहे, कारण आजूबाजूची जे गावं आहेत त्या सगळ्याच गावाला याच धरणावरून नळपाणी पुरवठा केला जातो। दापोली शहरासाठी सुद्धा जी नळपाणी योजना प्रस्तावित आहे त्या नळपाणी योजनेला याच धरणाचं पाणी जाणार आहे, त्यामुळे दापोलीकरांची तहान सुद्धा भविष्यात याच धरणावरून भागणार आहे। मात्र धरणाची जर का योग्य काळजी घेतली नाही तर धरण फुटण्याची शक्यता आहे आणि इथल्या नागरिकांच्या घशाला कोरड सुद्धा येण्याची शक्यता आहे। शिवाजी गोरे, न्यूज 18 लोकमत, दापोली, रत्नागिरी। आज शनी अमावस्या आहे आणि त्या निमित्तानं श्री क्षेत्र शनी शिंगणापुरात लाखो भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे। रात्री 12 वाजल्यापासूनच शनी शिंगणापूरला भाविकांनी गर्दी केली असून शनी देवस्थान आणि जिल्हा प्रशासनानं भक्तांच्या सोयीसाठी मोठी तयारी केली होती। आजच्या दिवसात 7 ते 8 लाख भाविक दर्शनासाठी येतील असा अंदाज आहे। भक्तांना कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही। ॲम्ब्युलन्स असेल किंवा आरोग्य सेवा असेल, पाण्याची सोय असेल, त्याचबरोबर लहान मुलं असतील, ह्या सर्व गोष्टी। आणि आज शनी अमावस्या जास्त गर्दी असल्यामुळे चौथऱ्यावरती कोणालाही दर्शन नाही, सर्वांना चौथऱ्याखालून दर्शन दिलेलं आहे आणि त्यामुळे दर्शनाला काही वेळ लागणार नाही। आणि संभाव्य असा अंदाज आहे की आज दिवसभरामध्ये 8 ते 10 लाख लोक या ठिकाणी येतील आणि सर्वांचं दर्शन व्यवस्थित होतील, या प्रकारची काळजी शनीश्वर देवस्थान विश्वस्त मंडळाने घेतलेली आहे। 3.5 शक्तिपीठांपैकी एक पूर्ण पीठ असलेल्या नांदेड जिल्ह्यातल्या माहूरच्या रेणुका गडावरती चैत्र नवरात्रोत्सवाची जय्यत तयारी करण्यात आली। गुढीपाडव्यापासून या चैत्र महोत्सवाला सुरुवात होते। भाविकांची होणारी गर्दी आणि उन्हाळ्याचे दिवस बघता मंदिर प्रशासनाच्या वतीनं ठिकठिकाणी पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। पायऱ्यांवर सुद्धा शेड टाकण्यात आली आहे। उद्या गुढीपाडव्यानिमित्तानं रेणुका मातेची महापूजा, कुमारिका पूजन, छबिना आणि त्यानंतर रेणुका मातेला पुरणपोळीचा नैवेद्य अर्पण करत महाआरती केली जाईल।